एक हाथ में लैपटॉप तो दे दिया मोदी जी आपने, मगर कुरान छोड़ो ऐसा तो नहीं कहा था। नहीं, लैपटॉप से सीख तो लिए, कॉर्पोरेट जॉब भी मिल गए, मगर दूसरे हाथ में जो कुरान थी ना, उसका नतीजा भुगतना पड़ा हिंदुओं को मसलन काफिरों को। नाशकातला कॉर्पोरेट जिहाद हे त्या एक हात में लॅपटॉप सोबतच्या एक हात में कुराणचं फलित हे लक्षात घ्या। मित्रो, मला एक प्रश्न पडलाय, खरंच एक असा प्रश्न की ज्याचं उत्तरच सापडेनसं झालंय। प्रश्न काय पडलाय तर फतवे काढणारे मुल्ले आता कुठल्या बेळात लपले तो? राजकारणाला धर्म घुसडून किंवा धर्माला राजकारणात घुसडून भाजप विरोधातल्या लोकांनाच मतदान करा असं सांगणारे ते फतवाछाप मौलवी नेमके आत्ताच गेले कुणीकडे? मित्रो, तिकडे नाशकात या मुसलमानी धर्मांतरणाच्या षडयंत्रातलं हिमनगाचं टोक आपल्यासमोर काल उघड झालं। पण पाण्याखाली केवढा मोठा प्रचंड काला बाजार लपलाय याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला? 1947 नंतर आजवर तब्बल 65 वर्ष तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्यांनी या लसणीच्या शेतीला खतपाणी घालून वाढवलंय हे सत्य आहे। पण आज नोकरी धंद्यात सुद्धा हे यांचा धर्म घुसडतायत। तर यावर कोणी धर्ममार्तंड मुल्ला मौलवी आपलं तोंड उघडणार आहे का? हे फतवेबाज मुल्ले, हलालाफेम मौलवी रोजीरोटीच्या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या आडून धर्मांतरण घडवणाऱ्यांबद्दल त्यांचं मत व्यक्त करणार आहेत की नाही? कारण नाशकातल्या TCS सारख्या मल्टीनॅशनल कंपनीत आपल्या शिक्षणाच्या जोरावर शिरकाव केलेल्या एका मुसलमानानं हळूहळू 40च्या वर इतर मुसलमानांना तिथं जोडून घेतलं। हे षडयंत्र नाही तर काय हो? अर्थात या षडयंत्राला एक हात में कुरान और दुसरे हात में लॅपटॉप या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनं किंवा मुसलमान तरुणांना सक्षम बनवत राष्ट्र प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं मोदींच्या स्वप्नानं ताकद दिली का असाही प्रश्न पडतो। युवाओं की तरक्की पर ही नहीं, उन्हें इंसानी उसूलों की तालीम पर भी तवज्जो है। पूरी खुशहाली, समग्र विकास तभी संभव है जब आप यह देखें कि मुस्लिम युवाओं के एक हाथ में कुरान शरीफ है तो दूसरे हाथ में कंप्यूटर है। 14 ऑगस्ट 1947 ला मुसलमानांसाठी, स्पेशली मुसलमानांसाठी स्वतंत्र भूभाग म्हणून 2 पाकिस्तान बनवले गेले होते। एक पूर्व पाकिस्तान तर दुसरा पश्चिम पाकिस्तान। पण ज्या मुद्द्यावर अखंड भारताची 3 शक्ल झाली, 3 तुकडे झाले, त्या मुद्द्यावर या विभाजनाच्या एक्झिक्युशन कमिटीनं का लक्ष दिलं नाही किंवा का लक्ष दिलं नव्हतं? या देशातला शेवटचा मुसलमान जोवर त्यांच्यासाठी बनवलेल्या त्यांच्या इस्लामिक राष्ट्रात पाकिस्तानात जात नाही तोवर हे विभाजन, ही फाळणी अपूर्ण आहे, नियमबाह्य आहे असं का कोणी म्हणालं नाही? त्यावेळेला का ठणकावून सांगितलं नाही? स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र बनवून दिल्यानंतरही हिंदुस्थानात राहिलेले मुसलमान आज संख्येनं 22 कोटींच्या घरात आहेत अधिकृतरित्या। अनधिकृतरित्या त्याची मोजदादच नाही। हा आकडा जगभरातल्या मुस्लिम राष्ट्रांच्या तुलनेत फार मोठा आहे। मग या 22 करोड मुसलमानांना भारतीय नागरिक समजून त्यांच्याही उत्थानाला किंवा त्यांच्याही प्रगतीच्या मागे लागलेल्या आमच्या पंतप्रधानांचं तसं काय चुकलं म्हणायचं आपण? यांनी नुसतं करदात्या हिंदूंच्या पैशावर सरकार ज्या सुविधा देत आहे त्याचा पुरेपूर लाभ घेत हम 5 हमारे 25चं धोरण अवलंबायचं। तर काय बोलतोय तो बघा हा चाचा आपला। तो आपकी शादी हो गई? हाँ जी। आपके कितने बच्चे हैं? मेरे 6 बच्चे हैं जी। तो आपके पहले आप 8 भाई हुए, हाँ जी। फिर आपसे 6 बच्चे जी हाँ जी। और बाकी भाइयों से आपके? हाँ जी, एक के 4 हैं जी, फिर दूसरे का जो बड़ा भाई था उसके भी 6 हैं जी। उसके स्कूल की पढ़ाई फ्री, हाँ, ड्रेस फ्री, हाँ। जूते फ्री, हाँ। किताबें फ्री। हाँ। फिर क्यों नहीं पढ़ रहे? पढ़ेंगे जी, फिर तो चाहे 10 के भी 12 हो जाओ। चाहे 15 बच्चे हो जाए। हाँ जी, जब सब चीज फ्री मिल स्कूल में जाए। किताबें फ्री, हाँ। आयुष्मान खाना कार्ड भी- फ्री। आयुष्मान कार्ड बना? हाँ जी, बना है। खाना भी फ्री, चावल फ्री। चावल फ्री, नाच फ्री, सब चीज फ्री। फिर क्या की परेशानी है? मैं बताओ, फिर आप तो बताओ। एक ही काम है बस। नहीं जी, नहीं, ऐसा कुछ नहीं। अपना काम करो, अपने हिल्ले पे जाओ, अपने सारा काम करो। तर या व्हिडिओ दिसणारा लसूण चिच्चा हा अनपड गवार आहे, पंक्चरवाल्या जमातीतला। पण आजकाल या लसणींच्या हातात फ्रीवाला टॅब आलाय, फ्रीवाला लॅपटॉप आलाय, शिक्षण फ्री झालंय। मोदी काकांनी केलंय, सबका साथ सबका विकासवाल्या मोदी काकांनी। बरं, मोदी काकांनी या लवंड्यांना सांगितलंय लॅपटॉपवर टॅबवर अभ्यास करा, मोठे व्हा, शिका, स्वतःच्या पायावर उभे राहा। हे कशासाठी? तर यांच्यातली ती मदरसा छाप शिक्षणानं आलेली कट्टरता कमी व्हावी यासाठी, रादर राष्ट्रीयत्वाच्या प्रवाहात ते सामील व्हावेत यासाठी। पण झालंय उलटच। एक हात में लॅपटॉप तो दे दिया मोदी जी आपने,
मगर कुरान छोड़ो ऐसा तो नहीं कहा था, नहीं, लैपटॉप से सीख तो लिए, कॉरपोरेट जॉब भी मिल गए, मगर दूसरे हाथ में जो कुरान थी ना, उसका नतीजा भुगतना पड़ा हिंदुओं को मसलन काफिरों को. या देशातला सामान्य आणि जन्मताच सहिष्णू असलेला हिंदू हा कुटुंब नियोजन करतो, आपलं कुटुंब मर्यादित ठेवतो, कष्ट करून घाम गाळून पैसा कमावतो आणि इमानदारीनं टॅक्स पे करतो. त्याच टॅक्समधून तो मगाचा मोहम्मद हारून चिचा, ये फ्री वो फ्री, लिंबू मिरची फ्री, चिवडा लसूण सब कुछ फ्री, मुफ्त का चंदन घिसमेरे नंदन करतोय तो. आणि डझनभर पोरं काढण्याच्या वल्गना करतोय, कारण त्याला कुठं पोसायची ती पोरं, डझनभर असो किंवा 1.5 डझन असो. खोदतो हारून चाचा आणि यांना पोचतोय भारतातला टॅक्स पेअर हिंदू. कोकणी बोली भाषेत एक म्हण आहे, झाडावरनं पडला नारळ, कवटं खवताय जाबर आणि खोबरं खाताय मुकादम. तर खरी म्हण झवताय जाबर आणि पोचतोय मुकादम अशी आहे. आता याचा अर्थ काय हे आपल्या BMCच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना चांगलंच माहिती आहे. तुम्ही विचारा कधी कोण भेटलं तर ह्या म्हणीचा अर्थ काय असो. तर भारतात जाणीवपूर्वक मागे राहिलेल्या मुसलमानांना पोचण्याचा, त्यांना चांगलं चुंगलं आयुष्य जगण्याची संधी देण्याचा विडा भारत सरकारनं उचललेलाच होता अगदी 1947 पासून ते आजवर तो तसाच चालवलाय. हा जो काही कारभार आहे तो नाशकातला कॉर्पोरेट जिहाद हे त्या एक हात में लॅपटॉप सोबतच्या एक हात में कुराणचं फलित आहे, लक्षात घ्या. लक्षात येतंय का बघा तुमच्या. कारण लॅपटॉप दिला असता नुसता तर शिकले असते, सवरले असते, अक्कल आली असती, माणसासारखे वागले असते, माणसाळले असते. पण दुसऱ्या हात में जो कुराण आहे तो सोडू नको म्हणून सांगितलं. हे भिकारचोट गजवाय हिंद करायला निघाले, त्यासाठी त्यांच्याकडे अनेकविध मार्ग आहेत. हे मार्ग अजून प्रशस्त करून देतंय कोण, तर सबका साथ सबका विकास हे आपलं धोरण. बघा, विचार करा. मी कुणावर टीका नाही करत. मी जे बोलतोय ते पटलं तर हा व्हिडिओ आपल्या समविचारी सहकाऱ्यांमध्ये जरूर फॉरवर्ड करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.